नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मस्त अशी ताकातील हिरवी मिरची बनवणार आहे. तोंडी लावण्यासाठी ही हिरवी मिरची खूप उपयोगी पडते. कधीकधी लोणचं नसेल तर मिरचीसुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता. आता यासाठी तुम्ही इथे पोपटी हिरव्या मिरच्यांचाही वापर करू शकता. मी इथे गावरान मिरची घेतलेली आहे. ती थोडीशी तिखट असते, तर ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. देठ तुम्हाला काढायचे असतील तर काढू शकता, पण मी इथे देठासहित ही मिरची मधोमध अशी चिरून घेणार आहे. काय होतं, मीठ वगैरे आपण ज्यावेळेस टाकतो फोडणीमध्ये, ते मिरचीमध्ये आतमध्ये जाण्यास मदत होते आणि मिरची खूप चविष्ट अशी तोंडी लावण्यासाठी तयार होते. म्हणून मधोमध ही मिरची चिरून झालेली आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता लोखंडी तव्यावरच मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरी थोडीशी जास्त घालायची आहे, म्हणजे खाताना खूप छान अशी दाताखाली येते. त्यानंतर घालायचे जिरे. जिऱ्यानंतर थोडासा हिंग आणि इथे लसूण घालायचा आहे आवडीनुसार, आणि थोडीशी हळद. हळद घातल्यानंतर ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ किंचितसं जास्त घाला, म्हणजे चविष्ट अशी ही मिरची आपली तयार होते. आता इथे मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ताक घालायचं आहे. ताक आपल्याला इथे अर्धी वाटी ताक या मिरचीमध्ये घालायची आहे. व्यवस्थित अशी ही परतून झालेली आहे. आता यामध्ये घालायचे ताक. हे पहा, खूप छान असा रंगही त्याचा येतो आणि खूप चवदार अशी होते. नक्की ट्राय करून बघा. आणि ही मिरची 8 ते 10 दिवस सहज टिकते. आणि व्यवस्थित अशी ही आता परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता एक झाकण ठेवायचं आहे. अधूनमधूनही 1-2दा हलवा, म्हणजे पूर्ण ताक त्यामधलं आटलं की नाही हे समजतं. थोडंसं ताक इथे शिल्लक आहे, त्यामुळे मी परत झाकण ठेवणार आहे. आणि व्यवस्थित अशी ही मिरची इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही एका वाटीत किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता.